या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहूयात राज्य देश विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात स्पीड न्यूजमध्ये। दाओसमध्ये पहिल्याच दिवशी राज्याला 45,900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आणि त्यामुळे सुमारे 10,000 लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आणि या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावरती आज निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवसेनेवरती ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली आहेत। ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। ओबीसी राजकीय आरक्षणावरती सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवरती पडल्या आहेत। आता आज होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलंय। मुंबईतल्या प्रभाग रचनेवरती आज पुन्हा सुनावणी होणार आहे। मुंबईतील प्रभाग रचना 227 वरून 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता। हा निर्णय रद्द करत शिंदे फडणवीस सरकारनं 227 प्रभागच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि याला ठाकरेंच्या पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी हायकोर्टात आव्हान दिलं। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांना समन्स बजावण्यात आले। अमरावतीतल्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात ते आज चौकशीसाठी हजर राहणार आहेत। दरम्यान नितीन देशमुख या चौकशीसाठी निघताना शक्ती प्रदर्शन करणार आहेत। जालन्यामध्ये माजी मंत्री आणि शिंदेच्या पक्षातील उपनेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना गुंडांकरवी धमकावल्याचा आरोप झोल यांच्यावरती आहे। विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा संघर्ष असल्याचं वक्तव्य ठाकरे पक्ष पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटलांनी केलं। पाटील धुळ्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या। भास्कर जाधवांनी रामदास कदम यांची नक्कल करत खिल्ली उडवली आणि दापोलीतील सभेत बोलताना जाधवांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। यावेळी बाळासाहेबांचे शिवसेनेतील नेते रामदास कदम यांची नक्कल करत त्यांनी टीका केली। गुन्हा रद्द करण्यासाठी केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। या प्रकरणामध्ये शरद पवार यांना देखील प्रतिवादी करण्यासाठी केतकीनं हायकोर्टात अर्ज केला। सोशल मीडियावरती जर ती पोस्ट शरद पवारांशी संबंधित होती तर मग शरद पवारांनी एकही तक्रार का दाखल केली नाही असा सवाल तिनं केलाय। मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित झाली आहे। हवा प्रदूषणात मुंबईनं दिल्लीला सुद्धा मागे टाकलंय, त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। त्यापाठोपाठ नवी मुंबईतल्या हवेची गुणवत्ता देखील बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याचं समोर आलंय। तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा विळखा पडला असून या भागात राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे विकार होण्याची भीती आहे। इथल्या नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याला गंभीरतेने घेत नसल्याचंच दिसतंय। ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावर पुण्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अशावेळीही त्र्यंबकेश्वरमधील निवृत्तीनाथांच्या चरणी 5 लाखांचे 8 तोळे सोन्याचे दागिने त्यांनी अर्पण केलेत। अल्पवयीन गर्भवतीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। सांगली जिल्ह्यात प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन गर्भवतींमुळे बालविवाहाचे प्रकार उघडकीस आलेत। मागील 2 महिन्यात अशा 5 घटना उघडकीस आल्या असून तासगावमधील गर्भवती माता आणि बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मालेगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेलं बिऱ्हाड आंदोलन मागे घेण्यात आलंय। पालकमंत्री दादा भुसेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचं राजू शेट्टींनी जाहीर केलं। मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या बंगल्यावरती आंदोलन करण्याचा इशारा शेट्टींनी दिला। शासन सेवेत कायम करणं, वेतनवाढ करणं या मागण्यांसाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं। साताऱ्यात आणि या दरम्यान या आरोग्य अधिकाऱ्यांनी 1 दिवसाचा संप केला असून मुख्यमंत्र्यांनी मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी विनंती करण्यात आली। मालेगावात कार, ट्रक आणि बाईकची जोरदार धडक झाली। मुंबई आग्रा महामार्गावरील कुसुंबा गावाजवळ हा अपघात झाला। अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगरमध्ये रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली। आशळेगाव परिसरामध्ये रिक्षा चोरी करतानाची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालीत आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे।
डोंबिवलीमध्ये मावस बहिणीनं घरावरती डल्ला मारत 20 लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आणि या प्रकरणी आरोपी महिलेला 24 तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. सिमरन पाटील असं आरोपी महिलेचं नाव आहे. सध्या कोयता गँगची सर्वत्र चर्चा सुरू असताना भिवंडी तालुक्यातील पिंपळघर इथे राहणाऱ्या नवेश पाटील या तरुणानं स्वतःच्या वाढदिवसाचा केक धारदार कोयत्यानं कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आणि पोलिसांकडून हा कोयता जप्त करण्यात आला असून आरोपीला देखील अटक झाली आहे. अल्पवयीन मुलांची भाईगिरी. यवतमाळ शहरातील चौसाळ टेकडी परिसरात फायरिंगचा सराव करणाऱ्या टोळक्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पालकांनी या घटनेची दखल घेऊन मुलांकडे लक्ष द्यावं आणि नागरिकांनी न घाबरता अशा गंभीर प्रकरणांची माहिती देण्यास पुढे यावं असं पोलिसांनी आवाहन केलंय. चंद्रपूर जिल्ह्यात नकली नोटा चलनात आणणाऱ्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. तर यवतमाळ जिल्ह्यातील या नकली नोटांची विक्री करणाऱ्या हनुमान भोजेकर आणि सैफुद्दीन जलालुद्दीन सय्यद या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. खेडमधल्या भरणे नाका इथे दुर्मिळ वेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सापळा रचून खेड पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून वेल माशाच्या उलटीला परदेशात कोट्यवधींची किंमत असते. नागपूर शहरातल्या ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडून रक्कम लंपास केली. शनिवारी रात्री मंदिर बंद केल्यानंतर चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत अंदाजे 35,000 रुपये लंपास केलेत. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केलाय. हिंगोली शहराजवळील नांदेड रोडवरच्या ढाबा चालकाला 10 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली. जुन्या भांडणातून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. तलवारी, कोयत्याने आणि लाठ्या काठ्यांनी झालेली ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात ढाबा चालकासह सहकारी जखमी झाले असून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. गोंदियामध्ये वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या ठिकाणी 4 दुचाकींची काही समाजकंटकांनी जाळपोळ केली आणि या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रोडच्या डिवायडरला धडकली आणि रस्त्यावरती रहदारी नसल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र या अपघातामध्ये पीएमपीएमएल बसचं नुकसान झालंय. गोंदियामध्ये पॅसिफिक हॉटेलच्या खाली उभ्या असलेल्या दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली. पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडली असून सीसीटीव्हीत सुद्धा ती कैद झाली आहे. रामनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ट्रक खाली आल्याने एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातल्या औरंगाबाद चौफुलवरती घडली आहे. रामदास जावळे असं मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचं मुख्याध्यापकाचं नाव असून ते चंदनझिरा नानासाहेब पाटील शाळेमध्ये कार्यरत होते. दुचाकीवरून जात असताना ट्रकनं धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली. बीडच्या आष्टी तालुक्यातील नगर जामखेड रस्त्यावरच्या आंभोरा घाटामध्ये हा अपघात झालाय. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, परंतु कारचं नुकसान झालंय. घाटात रात्रीच्या वेळी अपघाताच्या घटना वाढल्या असल्यामुळे माहिती फलक लावण्याची मागणी केली जाते. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात म्हाळुंगे पडवळ इथल्या चासकर मळ्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. रस्त्यावरती बिबट्या फिरत असताना कॅमेरामध्ये कैद झाला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यात्रेची सांगता शोभेच्या दारुकाम सोहळ्यानं झाली. 7 दिवसांच्या कालावधीमध्ये सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडली. जळगावच्या सागर पार्क येथे बहिणाबाई महोत्सव भरवण्यात आला आणि यावेळी विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शिक्षण आणि महिला विकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कल्याणच्या फडके मैदानात कोळी महोत्सव सुरू असून या ठिकाणी नागरिक गर्दी करतायत आणि कोरोनामुळे 2 वर्षांनंतर होणाऱ्या या महोत्सवाला जत्रेचं स्वरूप आल्याचं दिसतंय. बारामतीमध्ये येत्या 19 जानेवारीपासून कृषी शेती प्रदर्शन सुरू होत असून या प्रदर्शनाला शरद पवार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर रणवीर चंद्रा यांनी भेट दिली आहे. या कृषी शिबिरात शेतकऱ्यांना होमिओपॅथी शेतीसोबतच मायक्रोसॉफ्टशी करार केल्यामुळे हवामान बदलामुळे पिकांवरती येणाऱ्या रोगांवर सेन्सर टेक्नॉलॉजीमुळे निदान करता येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा 342वा राज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राजसदरेवरती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवरती अभिषेक करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
पुण्यात महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली आणि यावेळी माती विभागातील फायनल कुस्ती मोहोळगावचा सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये झाली. यामध्ये पंच कमिटीकडून चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप होतोय. चुकीच्या पंचगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे नवीन महाराष्ट्र केसरी फेडरेशन तयार करून सोलापुरात नवीन महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी दिली. महाराष्ट्र केसरीमध्ये मातीवरच्या कुस्तीतील अंतिम फेरीमध्ये सिकंदर विरोधात 4 गुण दिल्यानं पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार सातव यांनी स्पर्धा अध्यक्षांकडे केली, तर शिपाई संग्राम कांबळेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. चिपळूणच्या खेर्डी एमआयडीसीमध्ये सोलार ऊर्जा प्रकल्प गेल्या 2 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. 2020 मध्ये मुख्यमंत्री कृषी वीज वाहिनी योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला गेला होता. प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी कुणीही नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. बीड शहरातील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारत परिसरामध्ये महापुरुषांचे प्रस्तावित पुतळे तत्काळ उभारण्यात यावेत अशी मागणी करण्यात येते आणि त्यासाठी आंदोलकांनी मावळ्यांचा वेश करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. अकोल्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षातर्फे महावितरणच्या मुख्य कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा, शेतमालाला भाव मिळावा, पीक विम्याचे पैसे लवकर मिळावेत या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलाय. खासदार अरविंद सावंत यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संघटनावाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामांबद्दल बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित चांगलेच आक्रमक झालेत. वांद्री धरणाच्या कालव्यामधून निघालेल्या पाण्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं असून याची प्रत्यक्ष पाहणी करून खासदार गावित यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजुरांच्या 8,140 मुलांचं स्थलांतरण झालंय. मुलांचं स्थलांतर रोखण्यासाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आलंय. मात्र नियम आणि अटींच्या शर्तींमुळे छोट्या गावांमध्ये ते सुरू झालेलं नाही. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हातात पुन्हा कोयताच घेण्याची वेळ आली आहे. वर्ध्याच्या पुलगावातील रस्त्याचं काम गेल्या 11 महिन्यांपासून रखडलंय. रस्ता खोदून ठेवल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला आंदोलनस्थळी बोलवण्याचा हट्ट धरल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत असंघटित मजूर पंचायतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं. बीडमध्ये यावेळी मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते आणि येत्या काही दिवसात कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या इंद्रावती नदीवरती मोठ्या पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि या पुलाच्या बांधकामाविरोधात छत्तीसगडच्या हद्दीतील हजारो आदिवासी रस्त्यावरती उतरले होते. खनिज संपत्तीची लूट करण्यासाठी या पुलाचं बांधकाम होत असल्याचा आरोप केला जातोय. भिवंडीमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत. दरम्यान काही भुरट्या चोरांनी दूध व्यावसायिकांकडे मोर्चा वळवला. एका चोरट्यानं दुधाच्या पिशवीवरती डल्ला मारला आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. देशातील 1% लोकांकडे 40% तर तळातील अर्ध्या लोकसंख्येकडे 3% संपत्ती असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्या दिवशी वार्षिक विषमता अहवाल प्रसिद्ध झाला. यात भारतातली ही आकडेवारी प्रसिद्ध झाली. राजस्थानच्या झुंझुनू इथे एका तरुणाला झाडाला उलटं लटकवून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये एका कारला भीषण आग लागली. यात कार जळून खाक झाली असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. राजस्थानमध्ये सातत्यानं पारा घसरतोय आणि माउंट आबूमध्ये तब्बल उणे 6 तापमानाची नोंद करण्यात आली. माउंट आबूमध्ये पारा घसरल्यामुळे सर्वत्र बर्फाळ वातावरण आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. 3 नोव्हेंबरला रॅली दरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यामुळे खान यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पंतप्रधान मोदींची स्तुती चक्क पाकिस्तानी मीडियानं केली आहे. मोदींनी भारताला ब्रँड बनवलं. मोदींच्या नेतृत्वात भारताचा जागतिक स्तरावरचा प्रभाव वाढलाय असा उल्लेख पाकिस्तानातील आघाडीच्या वृत्तपत्रातून करण्यात आलाय.
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28व्या क्रिटिक्स चॉईस पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलंय. हा सन्मान स्वीकारताना परदेशी भूमीवरती भारताचा गौरव केल्याबद्दल राजामौलींनी आनंद व्यक्त केला. तू झूठी मैं मक्कार या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय आणि यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही नवी जोडी एकत्र बघायला मिळतेय. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं सोमवारी आपला 38वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी सिद्धार्थची खास मैत्रीण कियारा अडवाणीनं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. कियारानं सिद्धार्थ सोबतचा एक अनसीन रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावरती शेअर केलाय. गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार या जोडीनं चक्क लोकलनं प्रवास केला. चेहऱ्याला मास्क लावून या जोडीनं रेल्वेनं प्रवास केला असून याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अॅमेझॉन प्राईमवरच्या दहाड वेब सिरीजमधून OTTवरती पदार्पण करतेय. त्याआधी बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दहाडचा प्रीमियर दाखवला जाणार आहे आणि या फेस्टिवलमध्ये प्रीमियर होणारी ही पहिलीच भारतीय वेब सिरीज ठरली आहे. श्वेता तिवारीनं तिच्या इंस्टाग्रामवरती नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात ती बाथरूम घालून बेशरम रंग या गाण्यावरती थिरकताना दिसते. श्वेताने या डान्सला हटके ट्विस्ट केलाय. अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या आलय माझ्या राशीला या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटात चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमती जमती त्याची वैशिष्ट्य आपल्याला या चित्रपटातून जाणून घेता येणार आहेत. पाठक = शिस्त